अमरावती जिले के गुरुकुंज मोजरी में राष्ट्र संत तुकडोजी महाराज के श्रमदान से निर्मित सर्वधर्म प्रार्थना मंदिर की तत्काल मरम्मत करने की मांग की जा रही है। प्रार्थना मंदिर बचाव कार्य समिति ने आंदोलन की चेतावनी दी है। अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडल गुरुकुंज आश्रम में राष्ट्र संत तुकडोजी महाराज द्वारा 80 वर्ष पूर्व बनवाया गया प्रार्थना स्थल जीर्ण शीर्ण अवस्था में है। ये जगह राष्ट्र संत तुकडोजी महाराज का सर्वधर्म समभाव के विचार का प्रतीक है। ये सिर्फ एक मंदिर नहीं बल्कि एक ऐतिहासिक धरोहर है, लेकिन समय बीतने और उदासीनता के कारण प्रार्थना स्थल के रखरखाव और मरम्मत के अभाव में पीछे की दीवार में दरार पड़ गई है। इसलिए इसकी मरम्मत की मांग की जा रही है। गुरुदेव भक्तों ने मरम्मत व रखरखाव न होने पर आंदोलन की चेतावनी दी है। विदर्भातील सर्व मुख्य शहरातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मानणारा जो वर्ग आहे त्यांनी इथे भेट दिली। त्यांच्या असं लक्षात आलं की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जवळपास 80 वर्षापूर्वी श्रमदानातून जे प्रार्थना मंदिराची उभारणी केली होती त्याची हालत अत्यंत खस्त झालेली आहे। मागचा भाग जर आपण पाहिला असेल तर त्या मागच्या भागाला भिंतीला तडा गेलेले आहेत आणि खरं पाहिलं तर या प्रार्थना मंदिराची जपणूक व्हायला पाहिजे होती। राष्ट्रसंतांचं हे स्मृतीस्थळ आहे आणि प्रेरणास्थळ आहे। अनेक आपल्या महाराष्ट्रातील मंडळी इथे येतात आणि प्रेरणा घेऊन जातात आणि त्या प्रार्थना मंदिराची अशी खस्त हालत असेल तर निश्चितच राष्ट्रसंतांना मानणारा वर्ग दुखावला गेलेला आहे। तर आम्ही आज इथले जे सर्वाधिकारी आहे, इथले जे सरचिटणीस आहे त्यांना एक निवेदन दिलं की या प्रार्थना मंदिराची त्वरित डागडुजी करण्यात यावी। एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला सांगायची आहे। या ठिकाणी गुरुकुंज आश्रम येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे त्यांचं श्रद्धास्थान म्हणजे गुरुकुंज आश्रम हे निर्माण केलेलं आहे। महाराजांनी प्रार्थना मंदिर निर्माण केलं। गुरुकुंजामध्ये महाद्वार आहे, प्रत्येक वास्तू जे ध्यानयोग मंदिर आहे, भक्त निवास आहे, ज्या जेवढ्या काही वास्तू आहेत त्या हजारो वर्षे टिकतील अशा पद्धतीनं बांधकाम करून निर्माण केलेले आहे। ग्रामगीतेच्या ग्राम निर्माण कला अध्यायानुसार त्यांची बांधकामाची पद्धत महाराजांनी तिथे वापरलेली आहे। या देशातील नाही जगातील वास्तुतज्ञांनी कशाप्रकारे वास्तू निर्माण करायचा याचा आदर्श यांनी गुरुकुंज आश्रम हा निर्माण केलेला आहे। या ठिकाणी आमचं असं मत आहे की हे जे प्रार्थना मंदिर आहे या प्रार्थना मंदिराला हे जे काही तडे गेलेले आहेत हे तडे गेलेले नाही आहे, हे त्याला क्षती पोहोचवल्या गेलेली आहे। वास्तविक याला काही झालेलं नाही, याची डागडुजी यांनी करावी आणि त्याला कायम ठेवावं